किशोर दादा बसून घ्या सर्व मंडळी.
बसून हाताचं अंतर घेऊन उभं राहतात तसं आपणही हाताचं अंतर घेऊन उभं राहायचं म्हणजे पुन्हा अडचण होणार नाही. हॅलो 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 संसार सारा बुझके हर सदा सही
तो
ज्ञानमय प्रदीपाः यं प्रव्रजन्तमनपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओबिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मणिमानतोऽस्मि या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिभे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवे गोविन्द दामोदर माधवे। जय जय
तुम्हारी जय जय हो महादेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो महादेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो शुभदेव तुम्हारी जय जय हो शुभदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे 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 हरि ओम शांति 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 सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। आनंद कंद यशोदानंद भगवान कृष्ण कन्हैया या कृष्ण कन्हैयाची चरित्र कथा अवतार कथा अर्थात श्रीमद भागवत कथा। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा मौजे अंबरसूर तालुका रेणापूर जिल्हा लातूर। काय झालं मनात चुकलं म्हणून मग गप्पा बसलाय तुम्ही मुद्दामच मी चुकवलं। तुम्ही जागे आहेत तर झोपलेत हे बघण्यासाठी मी पहिला टोला टाकला। सुंदर अशा या पवित्र पावन भूमीमध्ये चालत असलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने जमले सर्व संत सज्जन श्रोते माधव आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो आहे। सर्वात पहिल्यांदा भागवताच्या या ग्रंथाला प्रवेश करण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी काहीसं नमन करणं मला आवश्यक वाटतंय। काहीशी वंदना केल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही। सर्वात पहिला नमस्कार जर कोणाला असेल तर तो भगवान श्री गणेशजींना आहे। कशा आहेस ते भगवान गणेशजी? मॉनिटरचा आवाज द्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अर्थ लक्षात घ्या। वक्रतुंड वाकडी सोंड, वाकडी सोंड
असणारा गणेशजी एवढा अर्थ तर कोणी सांगत असेल, मला याच्यातला थोडा वेगळा अर्थ सांगायचा. वाकडी सोंड असणारा नाही, वाकड वागणाऱ्याला सोंडेने सरळ करतो तो गणपती आहे. वक्रतुंड महाकाय, शरीर मोठं आहे. सूर्यकोटी समप्रभ, एका सूर्यासारखे नव्हे तर कोट्यावधी सूर्यासारखे ज्याची प्रभा आहे, ज्याचं तेज आहे, अशा भगवान श्री गणेशांना आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करायची आहे. कोणती प्रार्थना करायची आहे? आम्ही हाती घेतलेले जे काही कथेचं कर्म आहे, हे सिद्ध कर्म आहे, हे सिद्ध कर्म, पवित्र कर्म तुमच्या कृपेने सिद्धीला जावं. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भगवान श्री गणेशजींना वंदना असेल. भगवान श्री गणेशजींना वंदना करत असताना कोण आहे ते भगवान गणपती? भगवान गणेशजी कोण आहे थोडक्यात परिचय देतून पुढच्या स्तवनाकडे वळतो आहे. भगवान गणेशाच्या जन्माच्या अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा पाहायला सापडतात. एक कथा आपल्या सर्वांना पाठ आहे. पार्वती माता स्नान करत असताना मळीचा बालक तयार करते. भगवान शिवजींना ते बालक अडवताय. भगवान शिवजी त्या बालकाचा शिरच्छेद करताय. नंतर त्या बालकाला हत्तीचं मुख बसवलं जातं. ही कथा सर्व श्रुत आहे. पण माझ्या वाचनात श्रवणात आलेली एक अन्य नवीन कथा मी आपल्या पुढे ठेवतो आहे, ऐका. एके दिवशी पार्वती माता भगवान शंकराशी संवाद साधते. संवाद साधता साधता भगवान प्रभूला म्हणते, प्रभू आपण केव्हा केव्हा तपश्चर्या करण्यासाठी 10 वर्ष निघून जाता आणि त्यावेळेला मात्र मी एकटी घरात असते. मला थोडस ते एकटेपणा जड जातो आहे. या एकटेपणाला आधार म्हणून एखादा पुत्र प्राप्ती मला हवी आहे, एखादा मुलगा हवा आहे. पार्वतीच्या इच्छेखातीर भगवान शिवजीने पार्वतीला एक पुत्र दिला आणि त्या मुलाचा जन्म झाल्यानंतर 12व्या दिवशी नामकरणाचा विधी आयोजित केला. मला इकडचं ठाऊक नाही, पण आमच्याकडे जन्माला आल्यावर 12व साजरं करतात, बरोबर ना? आणि माणूस गेल्यानंतर 13व, 1 दिवसाचा फरक. कोणी 10व करत असेल, कोणी 13व करत असेल. 12व्या दिवशी नामकरण विधी करावा लागतो, किंबहुना करतात. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एकूण 16 संस्कार आहेत. रजदर्शनापासून संस्काराला सुरुवात होते ते अंतिम संस्कारापर्यंत संस्कार चालत असतात. त्यापैकी नामकरण नावाचा एक विधी आहे. अध्यात्मशास्त्रामध्ये विचार करायला गेलं तर या देहाला नाव नाही, नाव नाही देहाला. जन्माच्या वेळेला या जन्माला तो जन्माला आला म्हणून त्या जन्माचं जन्म नाव आहे पंचांगानुसार. आणि नंतर 12व्या दिवशी कुणीतरी कानामध्ये फुंकून सांगितलं की आजपासून तुझं हे नाव आहे. मला वाटतं हा मान आत्याला आहे. आत्याबाई कानामध्ये फुंकून सांगते की आजपासून हे तुमचं नाव आहे. आणि मग ते नाव भगवान श्री गणेशांचं नामकरण विधी करण्याचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला सर्व देवतांना पाचारण करण्यात आलं. अनेक देवदेवता सर्व देव आले. प्रत्येकाने जी जी जमेल तिथे भेटवस्तू बाळासाठी आणली. कोणी बाजूबंद आणले, कोणी कमरपट्टा आणला, कोणी लॉकेट आणलं, कोणी काही आणलं, कोणी काही आणलं. सर्व देव आले. बाळाला पाहतात, शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात, पुढे जात आहेत. पण सर्व देव त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झाल्यानंतर, सहभागी झाल्यानंतर एक देव मात्र कोपऱ्यामध्ये तिकडे तोंड करून बसला होता. आईसाहेबांच्या लक्षात आलं की सगळी माणसं, सगळे देव माझ्या बाळाला शुभेच्छा देतात, आशीर्वाद देत आहेत, पण एकच देव मात्र तिकडे तोंड करून का बसले? सिद्धांत असा आहे, माणसाला जे मिळालं त्याचा आनंद होण्यापेक्षा जे नाही मिळालं त्याचं दुःख जास्त राहतं. प्राप्तीच्या आनंदापेक्षा अप्राप्ताचं दुःख करत राहणं हा मानवी जीवनाचा स्वभाव आहे. देवाचंच नाही, पार्वती मातेचंच नाही, आमचं सुद्धा तसंच. कथेला एवढी माणसं जर माझ्याकडे पाहून किंवा स्टेजकडे पाहून जर कथा ऐकत असतील आणि एखादा माणूस जर तिकडे तोंड करून बसला तरी माझं त्याच्याकडे लक्ष जातं. ठीक आहे, माझ्या भावकीचा आहे, त्या बांधायला बांध आहे, ह्याला काय देखवत नसेल, नेमकं काय झालं असेल. जे मिळालं त्याचा आनंद नाही, पण जे नाही मिळालं त्याचा दुःख करत राहणं हे माणसाचा स्वभाव आहे. बघा तुम्ही, तुमच्या मुलीच्या लग्नाला 2000 माणसाचं वराड येऊ द्या, 2000 माणसं येऊ द्या, पण एकटा जावई नाही येऊ द्या.
माणसं 2000 माणसं आली याचा आनंद व्यक्त करत वर्षभर गोकराला सगळे आले, जावई बापू नाही आले. जे मिळालं त्याच्यामध्ये आनंद नाही, पण जे नाही मिळालं त्याचा दुःख करत राहणं हा मानवी जीवनाचा स्वभाव. एवढ्या देव देवता आपल्या बाळाला आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात, याचा आनंद पार्वती मातेला नाही. तो देव का तिकडे पाहतोय? नारदांना बोलावलं, नारदांना सांगितलं तो देव कोण आहे, त्या देवाला म्हणा सगळा कार्यक्रम संपत आला, या माझ्या बाळाकडे, माझ्या बाळाला शुभेच्छा द्या. नारद महर्षी त्या देवाकडे गेले, देवाला सांगितलं भगवान आपको पार्वती मैया बुला रही है, मैया का आदेश है कि आप आइए, बेटे को आशीर्वाद दीजिए. तो देव हुशार होता, तो म्हणला मी इथूनच आशीर्वाद दिला. कधी कधी येता येता आपण बऱ्याच जणांना म्हणत होतो ना, चला कथेला, चला कथेला, चला कथेला. ते काय काय म्हणत होते, काय आम्ही इथूनच ऐकतो. हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे, आताच नाही. आम्ही इथूनच ऐकतो म्हणल्यानंतर पुन्हा नारद महर्षी आईसाहेबांकडे आले. आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब त्या देवांचं म्हणणं आहे की मी इथूनच आशीर्वाद देतो. पार्वती मातेने एवढा शांत राहायला पाहिजे होतं, पण पुन्हा पार्वती मातेला चैन पडणार. नेमकं कोण आहे तो देव? काय येत नाही? काय वाटोळ केलं माझ्या बाळाने? बोलवा त्यांना. पुन्हा नारद महर्षी पुन्हा गेले. आईसाहेबांचा आग्रह आहे, तुम्ही चला. देवाने सांगितलं होतं मी इथूनच आशीर्वाद दिला. पुन्हा त्या देवाने निरोप पाठवला, हे पहा मी तिकडे न आलेलंच बरं आहे. एक वाक्य बोलू, काही माणसं कार्यक्रमात न आलेलीच बरे असतात. कळलं का मला काय बोलायचं ते? आणि माणसं एवढी विचित्र असतात महाराज. तुमच्याकडे नाही, तिकडचं सांगतो मी, लातूरकडचं. आता मी 7 दिवस जेवढं बोलेल ना, इथं जेवढं काही सांगेल ते सगळं लातूरकडचं. लातूरला गेलं की नाशिककडचं म्हणतो मी. काही माणसं लांबूनच बरी असतात, दूरच बरी असतात. त्या देवाने सांगितलं मी लांबच बरं आहे, मी जर तिथे आलो तर काहीतरी अनर्थ घडेल, काहीतरी विचित्र घडेल. नारदाने पुन्हा आईसाहेबांना, आईसाहेब ते असं म्हणतात की मी आलो तर काहीतरी बिघडेल, काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याला ये म्हणा. नारद महर्षींचा नाविलाज झाला, तर देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं आईसाहेबांचा आदेश आहे, तुम्ही काही करा, पण आताच्या आता तिकडे चला. दुराग्रहाला बळी पडून ती देवता बाळाकडे येत आहे. त्या लेकराकडे पाहिल्याबरोबर, नजर पडल्याबरोबर त्याचं डोकं आणि शरीर वेगळं होऊन पडलं. महाराज शिरच्छेद झाला, डोकं शरीर वेगवेगळं झाल्यानंतर आईसाहेबांनी भयानक असा अकराळ विकराळ स्वरूप धारण केलं आणि मोठमोठ्याने भगवान शिवजींना बोलायला लागला, ही तुमचीच लीला आहे. आपल्या भाषेमध्ये ही तुमचीच करामत आहे. बघा तो ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये एखादं दुःख येतं किंवा एखादी गोष्ट वाईट होते, त्यावेळेला माणसं लांबच्या पेक्षा जवळच्या माणसावर जास्त संशय घेत असतात. एखादी गोष्ट जर बिघडली, समजा एखादी सोयरीक जमणारी आहे, जमता जमता सोयरीक जर बिघडली, तर ती माणसं जवळच्याच पाहुणाऱ्या वेळाकडे संशय, यांनीच काहीतरी सांगितलं असेल, यांनीच काहीतरी केलं असेल, ही याचीच करामत आहे, ही याचीच जादू आहे. पार्वती माता आपल्या मालकावर संशय घ्यायला लागल्या. प्रभू शिवजींना बोलतायत, हे तुमचीच लीला आहे प्रभू, काही करा पण माझ्या बाळाला जिवंत करा. आपल्या पत्नीचा ती अवस्था पाहिल्यानंतर भगवान शिवजींना दया आली आणि भगवान शिवजींनी शुंभ आणि निशुंभांना उत्तर दिशेकडे पाठवलं आणि सांगितलं, तुम्हाला जो कोणता पहिला प्राणी भेटेल त्या प्राण्याचा शिरच्छेद करायचा, त्या प्राण्याचं डोकं आणा आणि माझ्या बाळाला बसवा. योगायोगाने शुंभ निशुंभ जेव्हा उत्तर दिशेकडे जात आहेत, गेल्यानंतर अनेक प्राणी शोधत होते, पण सर्वात पहिल्यांदा त्यांना प्राणी दिसला. त्या प्राण्याचं नाव आहे हत्ती. मराठीमध्ये त्याला हत्ती म्हणतात, संस्कृतमध्ये त्याला गज म्हणतात, हिंदीमध्ये त्याला हाथी म्हणतात, इंग्रजीत त्याला एलिफंट म्हणतात. बरोबर, इंग्लिश मीडियम बरोबर आहे. इंग्लिश मीडियमला सुद्धा कळलं पाहिजे म्हणून मी सांगितलं. त्या हत्तीचा शिरच्छेद केला आणि त्या हत्तीचं मुख त्या बालकाला बसवलं. शिकलेली सवरलेली माणसं जेव्हा अध्यात्माला मानत नाही तेव्हा लक्षात ठेवा, पुरातन काळामध्ये आमचं मेडिकल सायन्स एवढं डेव्हलप होतं, या मेडिकल सायन्सने त्या काळामध्ये प्राण्याचं शिर माणसाला बसवणं एवढं मेडिकल सायन्स बघत होतं. आणि मग मुखाला म्हणतात आन आणि हत्तीला म्हणतात गज.
त्या बाळाचं नाव तेव्हापासून असं पडलं, गज अधिक आनन इति गजानन. गजानना श्री गणराजा आदिबंधू तुझ मोरया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो देव नेमका कोण आहे, तो देव नेमका कोण आहे, कळलं असेल तुमचा. तो देव तुमच्या अगदी जवळ आहे, कळलं ना, अगदी जवळ आहे. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्वरं. त्या देवाचं नाव आहे शनिदेव. हा शनी कोणाचा पुत्र आहे? सूर्यदेव. सूर्यदेवाच्या पत्नीचं नाव आहे संज्ञा देवी आणि सूर्यदेवाला एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे शनी महाराज. शनीला असा शाप का होता याचंही कारण सांगतो ऐका. शनी जेव्हा तारुण्यामध्ये येतो त्यावेळेला तारुण्यामध्ये आल्यानंतर जगातल्या प्रत्येक मायबापाची इच्छा असते की माझ्या मुलाने संसार करावा, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, माझ्या मुलीचं लग्न व्हावं. आणि ते शनिदेवाकडे आई येते आणि शनिदेवाला म्हणते, शनी महाराज यावर्षी तुमचं लग्न करण्याची आमची इच्छा आहे. शनी महाराज म्हणले, ऐसे पुढच्या वर्षी नक्की करू. 1 वर्ष मारून गेलो. योगायोगाने दुसऱ्या वर्षी पुन्हा आई शनिदेवाच्या जवळ येते. शनी महाराजाला म्हणते, मागच्या वर्षी म्हणला होता पुढच्या वर्षी, आता या वर्षी तरी लग्न करावं ना. शनी महाराज म्हणतात, आई पुढच्या वर्षी. 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. दरवर्षी लग्नाचा सीझन आला की शनी म्हणायचे पुढच्या वर्षी. आईच्या मनात संशय निर्माण झाला आहे, दरवर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी म्हणतं. नेमकं काय ह्याचे ठरवलंय का, काय झालं काही कळतच नाही. मग शनिदेवाची आई शनिदेवाला म्हणते, शनी योग्य वयामध्ये जर योग्य गोष्टी झाल्या तर त्या शोभून दिसत असतात. एक माय म्हणून माईची प्रामाणिकपणे इच्छा आहे की तुम्ही लग्न करावं. शनी महाराज म्हणले, आई खरं सांगू का, मला लग्नच करायची इच्छा नाही. पण शनी महाराजांची आई म्हणते, अरे मायबापाचं फार मोठं स्वप्न असतं की माझा मुलगा बोल्यावरती चढावा, माझ्या मुलाच्या डोक्यावरती अक्षरा पडाव्या, माझ्या मुलीचं लग्न व्हावं. आणि आमची इच्छा जर तुम्ही धुळीला मिळवणार असाल तर माझ्या जगण्यालाच काही अर्थ नाही, मी जिवंत राहणार नाही, मी आत्महत्या करते. आणि शनिदेवाची आई जेव्हा आत्महत्याची धमकी द्यायला लागली त्यावेळेला आईच्या इच्छेखातीर शनी महाराज लग्नाला तयार झाले, आईच्या इच्छेखातीर. आणि शनी महाराजांचं लग्न नाविलाज असतो बळजबरीने एका नागकन्येसोबत झालं. नागकन्येसोबत लग्न झालं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाले, 2 महिने झाले, 6 महिने झाले. शनी महाराजांनी बायकोला बोलणं तर सोडा, साधं पाहिलं सुद्धा नाही. हे मी जुन्या काळातलं सांगतो, शनी महाराजाच्या काळातलं सांगतो. आता तर लोक साखरपुड्यालाच मोबाईल द्यायला लागले. आणि साखरपुडा ते लग्नाच्या दरम्यान ते एवढं बोलून घेतात, एवढं बोलून घेतात की लग्न झाल्यानंतर त्यांचं बोलणंच बंद होत आहे. सहा महिने झालं बोलणंही नाही, पाहिलंही नाही. वर्ष झालं, 2 वर्ष झालं. आणि सांगू आपल्याला, स्त्रीच्या जीवनामध्ये ऐश्वर्य किती आहे याला शून्य किंमत आहे. स्त्रीच्या जीवनामध्ये दागिने किती आहेत याला महत्व नाही. घरातली सगळी माणसं किती प्रेम करतात याला महत्व नाही. तिचा जो पती आहे तो तिच्यावर किती प्रेम करतो याला विशेष महत्व आहे. घरातली सगळी माणसं सोन्यासारखं सांभाळतात महाराज, मोठा बंगला आहे, दागदागिने आहेत, पण नवरा जर नीट बघत नसेल तर ती म्हणते माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. पतीचं सौख्य, पतीचं सुख हे स्त्रीच्या जीवनातलं सर्वात मोठं सुख आहे. आणि स्वतःचा पती जेव्हा बोलत नाही, 2 वर्ष तिने माऊलीने सहन केलं. आणि 2 वर्षानंतर एके दिवशी मालकाला समोर बोलावून घेतलं आणि आवाज दिला, मालक. शनी महाराज थांबले. पुढे खाली मान घालून शनी महाराज उभे. नाही बोलायचं, मला नाही पाहायचं माझ्याकडे. बरं नका पाहू, मान्य आहे, कदाचित तुम्हाला मला पाहायचं नसेल, मला बोलायचं नसेल, नका बोलू. पण माझा एकच प्रश्न तुम्हाला आहे, जर माझ्याकडे पाहायचं नव्हतं, मला बोलायचंच नव्हतं, तर माझ्याशी लग्न करून माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं कशासाठी? एखाद्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? सांगा, का माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं?
पाहायचं नव्हतं ना माझ्याकडे, बोलायचं नव्हतं ना मला, नका बोलू. पण माझा एक शाप आहे तुम्हाला, शाप आहे. एका स्त्रीचं वाटोळं केल्याचा शाप आहे तुम्हाला. तुम्ही माझ्याकडे पाहणार नाहीत, नका पाहू. माझा शाप आहे. तुम्ही आयुष्यात कोणाकडेच पाहू शकणार नाही. आणि तुम्ही ज्याच्याकडे पाहाल त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकताय ना तुम्ही? शाप कुणी दिला? बोला ना, बोला बोला बोला. कुणी दिला? झोपले का काय? बोला ना, मोठ्याने बोला. शाप कुणी दिला? बायकोने. कोणाला दिला? शनिदेवाला नाही, नवऱ्याला म्हणा. शाप कुणी दिला? बायकोने. कोणाला दिला? नवऱ्याला. बायका सुद्धा नवऱ्याला शाप देऊ शकतात, फक्त त्या देत नाहीत म्हणून बरं आहे. पुन्हा सांगू का ताकद तुम्हाला? शनिदेवाच्या पत्नीने मालकाला शाप दिला. एका स्त्री शक्तीचा शाप आहे तुम्हाला. तुम्ही आयुष्यात कधी कोणाकडे पाहू शकणार नाही. आणि तुम्ही ज्यांच्याकडे पाहाल त्याचा सत्यानाश होईल, त्याचा सर्वनाश होईल. कोणाचा शाप आहे? पुरुष मंडळी बोला ना, शाप कोणाचा आहे? बायकोचा आहे. बरं, जरा सावध राहा. बायकोचा शाप लई डेंजर असतो माणूस. आणि बायकोने शाप दिल्याबरोबर परिणाम सांगतो आपल्याला. शनी महाराजांनी पहिलीच नजर तिच्यावर टाकली. आतापर्यंत पाहिलं नव्हतं. आणि काय म्हणली म्हणून वर पाहिलं आणि तिच्यावर नजर टाकल्याबरोबर ती जागच्या जागी जोडून भस्मसात झाली. आणि मग शनिदेवाच्या लक्षात आलं की आपल्या बायकोचा शाप आपल्याला आहे. आपण ज्याच्याकडे नजर टाकाल त्याचं वाटोळं होणार आहे. म्हणून नंतर शनिदेवाने आपल्या भुवयाची केस लांबवली. तो कधीच कोणाकडे बघत नाही, त्याला कोणाकडे पाहावं सुद्धा वाटत नाही. पण येडपट माणसं इथून शिंगणापूरला जातात आणि त्याला म्हणतात आमच्याकडे बघ. कशाला? उलट त्याला असं म्हणत जावं शनिदेवाला, चुकून हुकून जर आमच्याकडे नजर पडत असेल तर ते तिकडेच फिरवा. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्वरम. शनिदेवाला पत्नीचा शाप. आणि या शनिदेवाने त्या बालकाकडे पाहिल्यानंतर त्याचं डोकं आणि शरीर वेगळं झालं होतं. ही कथा पाहायला आपल्याला सापडते. अनेक पुराणामध्ये अनेक वेगवेगळ्या कथा पाहायला सापडतील. सर्व कथा मला सांगणं शक्य नाही. अशा भगवान श्री गणेशांना आपण सर्वांच्या वतीने वंदन करूयात, नमस्कार करूयात. आणि कुठलीही अग्रपूजा असू द्या महाराज, लग्न असू द्या की कुठलाही विधी असू द्या, कुठलंही मंगल कार्य म्हटलं की सर्वात पहिला मानजर कोणाला जात असेल तर तो गणपतीला जातोय. भगवान श्री गणेशांना पहिली वंदना असेल, पहिला नमस्कार असेल. गाई गणपती जगवंत, गाई गणपती गणपती जगवंदन. भगवान श्री गणेशाला आपला पहिला नमस्कार असेल.
दुसरा नमस्कार कोणाला असेल तर भागवताचे आराध्य देवता भगवान कृष्ण परमात्माला आपला दुसरा नमस्कार असेल। कसा आहे तो भगवान कृष्ण कन्हैया? सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तो भगवान कसा आहे? सत स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, विश्वाच्या उत्पत्तीचं कारण आहे, विश्वाच्या स्थितीचं कारण आहे आणि विश्वाच्या प्रलयाचंही कारण आहे। आणि सर्वात महत्वाचं 3 प्रकारच्या तापाची निवृत्ती करणारा तो भगवान कृष्ण परमात्मा आहे। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप आणि आदिभौतिक ताप या 3ही प्रकारच्या तापाचा तो नाश करणारा भगवान परमात्मा आहे। त्या भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला आपला नमस्कार असेल, वंदना असेल। महाराष्ट्राचं आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचं आमच्या सर्वांचं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला कोटी कोटी प्रणाम असेल। कसा आहे तो भगवान परमात्मा? महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातनमनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम किंवा समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। किंवा तुकोबारायांच्या भाषेमध्ये पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अशा ज्ञानोबारायांना प्रणाम असेल, तुकोबारायांना प्रणाम असेल, महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी संतांना माझा प्रणाम असेल। भगवान शिवजींना अर्थात महादेवांना माझा प्रणाम असेल। वर्णानाम अर्थसंज्ञानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विनान पश्यन्ते सिद्धा स्वांत समेश्वरम। भगवान शिवजींना प्रणाम असेल। या नगरीचं श्रद्धास्थान, आराध्य दैवत, त्या देवतेला माझा प्रणाम असेल। गावातील जी मंदिर आहेत, ज्या मंदिराचं ज्या देवतांचं वास्तव्य या नगरीमध्ये आहे, त्या सर्व देवतांना आपल्या सर्वांचा प्रणाम असेल, नमस्कार असेल। या नगरीमध्ये, या परिसरामध्ये काही सत्पुरुष संत पुरुष वास्तव्याला असेल, अशा सर्व संत महंतांना माझा प्रणाम असेल। माझ्या समोर बसलेल्या श्रोत्यामध्ये कोणी कथाकार असेल, कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, वारकरी संप्रदायाचे धर्माचे प्रचाराची धुरा ज्यांनी खांद्यावर घेतलेली आहे, अशा माझ्या प्रत्येक कथाकाराला, कीर्तनकाराला माझा व्यासपीठावर प्रणाम असेल। आदरणीय महाराजांनाही माझा प्रणाम असेल। व्यासपीठावर अगोदरच विराजमान असलेले आमचे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही माझा प्रणाम। आता चाललेले आमचे बाबाजी, त्यांनाही माझा प्रणाम। पुन्हा एकदा परिचय कमी अधिक असल्यामुळे कोणाचा नामोल्लेख मला करता येणार नाही।
पण जर आपण खरोखर धर्माचं काम करत असाल, मग ते अगदी मंदिराच्या बांधकामाला सहकार्य करणाऱ्यापासून ते मंदिराचे झाडलोट करणाऱ्या प्रत्येक धर्मकार्य करणाऱ्या माझ्या धार्मिकांच्या चरणावरती माझा कोटी कोटी प्रणाम असेल. मायबाप, आमच्यासारखे माणसं कथेच्या व्यासपीठावर बसून जरी भागवत रामायण सांगत असली तरी आपल्या पाठीमागे, आमच्या पाठीमागे ही सर्व धर्मकार्य करणारी आपण माणसं आहात. मंडप झाडणारा माणूस कधी स्टेजवर दिसत नसतो, दररोज मेणबत्ती लावणारा माणूस कधी स्टेजवर दिसत नसतो, पण ही माणसं पडद्याच्या मागे फार मोठं धर्माचं काम करत असतात आणि त्यांच्यामुळे हा धर्म जिवंत असतो. आपल्या गावातली जर काही मंडळी दररोज हनुमान चालीसा म्हणत असतील किंवा गुरुवारची आरती करत असतील किंवा हरिपाठ घेत असतील, असं जर धर्म कार्य करत असतील तर आपल्या सर्वांच्या चरणावरती माझा कोटी कोटी प्रणाम असेल. ज्या आई वडिलांनी तुम्हाला आम्हाला जन्म दिला त्या आपल्या आपल्या प्रत्येकाच्या आई वडिलांची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्या आपल्या बापाला आणि आपल्या आईला विनम्र भावनेने नतमस्तक करा आणि म्हणा त्या माईला 2 शब्द माय, म्हणा त्या बापाला 2 शब्द बाबा. तुम्ही जन्म दिला म्हणून आम्ही या व्यासपीठावर आहोत, तुम्ही जन्म दिला म्हणून या कथेच्या मंडपामध्ये आम्ही आहोत. तुमच्यासारखं उपकार आमच्या जीवनामध्ये दुसरं कोणी केलेलं नाही. अशा जन्म देणाऱ्या माता पितांच्या चरणावरती आपला कोटी कोटी प्रणाम असेल. ज्यांच्या पवित्र मुखारविंदातून आम्ही काही संस्कृताचे श्लोक ऐकले, काही कथा ऐकल्या आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कथा करतोय, त्या माझ्या गुरुजींना प्रणाम असेल. माझा प्रणाम जरी माझ्या गुरुजींना असला तरी आपण आपापल्या गुरुजींची डोळ्यासमोर मूर्ती आणा आणि त्या गुरुजींच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करा. नमनाकडे जास्त वेळ न घालता मी सर्वांना, सर्व जणांच्या, सर्व साधू संतांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करतो आहे आणि प्रत्यक्ष भागवत महात्म्याच्या कथेकडे मी वळतो आहे. तोपर्यंत सर्वांनी मोठ्या प्रेमाने 2 मिनिटाचं संकीर्तन सर्वांनी करायचं आहे. भजन चालू असताना सर्वांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. हॅलो, मस्तपैकी भजन चालू असताना काय करायचं लक्ष द्या. भजन चालू झालं आमचं की तोंडाने टाळे वाजवा आणि हाताने नामस्मरण करा. सर्वजण करणार ना? करणार ना? हा, उलट झालं हे म्हणूनच मला ऐकायचं. ऐका, मस्तपैकी भजन सुरू झालं की कर टाळी बोला, मुखी नाम, मुखाने नामस्मरण करा आणि हाताने टाळी वाजवा. 2-5 मिनिट आपण संकीर्तन करूया आणि मग प्रत्यक्ष भागवत महात्म्याच्या कथेकडे आपण येणार आहोत. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा माझा विठ्ठल माझा मी
प्यार से बोलना पड़ेगा, राधे राधे। आवाज मोठा पाहिजे, एवढ्यावर नाही जमणार। राधे राधे, आणखी मोठा आवाज। प्यार से बोलना पड़ेगा, राधे राधे। बहुत अच्छा। बोलने वाले सब राधे राधे, न बोलने वाले कोण म्हणलं गदे गदे, वो भी सब राधे। शिवदेवजी भगवान राजा परीक्षितीला जी पवित्र कथा सांगतायत त्या कथेचे निरूपण आपण करतो आहे। मी जो उल्लेख करायचा आवर्जून विसरून गेलो, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे कार्यक्रमाचं आयोजन होत आहे ते शिवैक्य विलास शेठजी वैजनाथरावजी गाडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथेचं आयोजन गाडी परिवाराच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपण हे करत आहात। त्यांची पुण्यही असेल, त्यांचं काहीतरी आयुष्यभरातलं सत्कर्म असेल की म्हणून या परिवाराला, या सर्व मंडळींनाही चांगलं काम करण्याची सद्बुद्धी सुचली। मला बोलायचं आयुष्यभरातल्या कोणत्या कर्मानं पुढे मनुष्य कोणत्या गतीत जातो वगैरे बऱ्याच विषयाला स्पर्श करायचा आहे, पण आज पहिलाच दिवस असल्यामुळे थोडाफार उशीरही आपल्याला झाला। शोभायात्रेत आपला थोडाफार वेळ गेला आहे, पण मला भागवत महात्म्याच्या कथा पूर्ण सांगून आज थांबायचं आहे। कोणतीही गोष्ट मिळण्याच्या अगोदर त्या गोष्टीचं महत्त्व कळणं अत्यंत आवश्यक आहे। ऐका, माझा एक साधा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही मला बोलत चला। माणसाला मिळावं का कळावं? नक्की आणखी पुढे बोलू। बायको मिळावी का बायको कळावी? बोला ना। बायको बोला, मोकळ्या मनानं बोला, तसं काय तुम्ही मनात संकोच। बायको मिळावी का कळावी? इमानदारीने सांगा, तुम्हाला कळाली आतापर्यंत? आतापर्यंत नाही कळली, कळलीच नाही। लग्नाच्या अगोदर बायको नवरदेवाला विचारा काय म्हणते तुमची होणारी बायको, तो म्हणतो महाराज विचारच नका, माझी बायको म्हणजे चंद्रमुखीच आहे।
लग्न झाल्यानंतर 5-10 वर्षानंतर आम्ही विचारतो काय म्हणते तुमची चंद्रमुखी. म्हणला अगोदर चंद्रमुखी वाटली, आता सूर्यमुखी झाली. आणि पुन्हा 25-30 वर्षानंतर आम्ही जेव्हा भेटतो त्यावेळेला आम्ही म्हणावं कशी आहे तुमची बायको. ते म्हणला अगोदर चंद्रमुखी वाटली, नंतर सूर्यमुखी झाली, आता तर विचारूच नका म्हणला ज्वालामुखीच आहे. आयुष्य संपलं तरी बायको कळाली नाही. म्हणून माझा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, मिळणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. मनुष्य देह हा मिळणं महत्वाचं नाही, मनुष्य देहाचं महत्व कळणं महत्वाचं आहे. भागवत कथा मिळणं महत्वाचं नाही, भागवत कथेचं महत्व कळणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी मिळाल्या, पण मिळालेल्या गोष्टीचं महत्व न कळाल्यामुळे त्या माणसाने ती गोष्टी अशा वाया घातल्या. मला जुन्या काळातली गोष्ट आहे, ज्वारीचं पीक होतं, काळ्या भुईची जमीन होती, एकही दगड शेतात नव्हता, अगदी काळी जमीन, नदीच्या काठावरची जमीन. आणि ज्वारी पाखरांनी खाऊ नये म्हणून पाखर राखायला तो शेतकरी शेतात जायचा. शेतात गेल्यानंतर ती गोफण असायची, गोफण अशी फिरवायची, तो दगड भिरकावायचा आणि पाखर उडून जायचे. आता गोफणीसाठी दगड मिळत नाही, कुठून वेचून आणावे म्हणून तो काय करायचा, दुपारच्या वेळेला खड्डा खोदायचा, खड्डा खोदायचा, चिखल करायचा, चिखलाच्या गोळे करायचा, गोटे करायचा आणि त्या वाळल्यानंतर गोफणीसाठी वापरायच्या. योगायोगाने एके दिवशी तो खड्डा खोदत असताना त्या खड्ड्यामध्ये त्याला सोन्याच्या मोहराचा हंडा सापडला. हे फक्त भागवतातून कीर्तनातच सापडत असते, नाही तर उद्या जाऊन खोदून पाहता सापडतं का नाही. ते खड्डा खोदता खोदता ते सोन्याच्या मोहराचा हंडा सापडला. सोन्याच्या मोहरा होत्या, रंगाने पिवळ्या होत्या, पण मातीच्या सानिध्यात राहिल्यामुळे पिवळ्या असणाऱ्या मोहरा सुद्धा काळ्या पडल्या. ऐकताय ना, सोनं सुद्धा मातीच्या संगतीत गेल्यानंतर आपला रंग बदलतो, आपला काहीसा गुण. तसं सोन्यासारखी चांगली माणसं सुद्धा वाईट लोकांच्या संगतीत गेल्यानंतर आपला गुण बदलतात. माणसं सोन्यासारखी असतात हो, पण संगतीचा परिणाम आहे. लोक म्हणतात माणूस खूप चांगला आहे हो, पण संगत वाईट आहे. ज्यांच्या जीवनामध्ये संगत चांगली झाली त्यांच्या जीवनात